आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका करत म्हटलं आहे की भाजपची मानसिकता महाराष्ट्र लुटण्याची आहे. त्यांनी असा आरोप केला की राज्यातील संसाधनांचा वापर जनतेच्या हितासाठी न करता फक्त स्वतःच्या फायद्यासाठी केला जात आहे. केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राच्या विकासाला खीळ घातली असंही ते म्हणाले. युवा नेता ठाकरे यांनी जनतेला जागरूक करण्याचं आवाहन करत सांगितलं की महाराष्ट्राच्या हक्कासाठी आता संघर्षाची वेळ आली आहे. त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेचा पुनरुच्चार करत महाराष्ट्राच्या आत्मसन्मानासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. भाजपची हीच भूमिका राहिली आहे. जसं महाराष्ट्रावर मोगल असतील किंवा हे अफजल खान वगैरे सगळेच असतील, हे आक्रमण करत राहिले. भाजपची देखील तीच मानसिकता आहे की महाराष्ट्र लुटायचा, आणि म्हणून ज्यांची कबर होती, ज्याला गाडला इथे महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या मातीत, की महाराष्ट्र जो चालून येईल त्याला असंच गाडलं जाईल, काही काही लोकांमध्ये समाधी वाटते. काल त्यांनी मला वाटतं महाराजांचा उल्लेख देखील एकेरी केलेला आहे. आणि हे मग जे कोणी आम्हाला बाकीचं शिकवायला जातात, त्यांना आता कुठे गेले ते सगळे लोक.